नमस्कार विद्यार्थ्यांनो. 12वी राज्यशास्त्र या आजच्या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न याला सुरुवात केलेली होती आणि या प्रकरणातील काही भाग अभ्यासायला आपण सुरुवात केलेली होती. यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता हा मुद्दा आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये अभ्यासला होता. तसंच आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणामध्ये किंवा पर्यावरणाशी निगडीत कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात जागतिकीकरणामुळे, त्या समस्यांचा आढावा आपण घेतला. कालच्या आपल्या तासामध्ये आपण गरिबी ही नवीन संकल्पना अभ्यासली. गरिबीसोबतच विकास ही संकल्पना आपण अभ्यासत होतो. तर गरिबी आणि विकास या दोघंही संकल्पना कशा एकमेकांवर आधारित आहे हे आपण आपल्या कालच्या तासामध्ये बघितलं. आजच्या आपल्या तासामध्ये आपण भारतातील गरिबी आणि विकास या मुद्द्याकडे वळणार आहोत. तर भारतातील गरिबी आणि विकासामध्ये किंवा ही जी विकास प्रक्रिया आहे यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे पैलू आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ते पैलू अभ्यासत असताना इथे काही मुद्दे दिलेले आहेत आपल्याला. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण असेल, आत्मनिर्भरता असेल, समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती, असे 3 महत्त्वाचे पैलू भारताच्या विकास प्रक्रियेचे हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तसंच इथे हिरव्या कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे जी संयुक्त राष्ट्रासंदर्भातली आहे. तर ती आपण इथे अभ्यासतोय. बघा, गरिबी म्हणजे आणि गरिबी संदर्भात संयुक्त राष्ट्र या संकल्पनेकडे कसे बघते ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते. संयुक्त राष्ट्र संघाच्या दृष्टीने गरिबी म्हणजेच काय हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. यापूर्वीच्या व्याख्यानुसार आपण बघितलंच की गरिबी म्हणजेच ज्यांच्याकडे कुठलाही व्यवसाय उपलब्ध नाही किंवा जो काही व्यवसाय असेल त्यातनं त्यांच्या कुटुंबाचं खूप पोषण असेल किंवा उदरनिर्वाह असेल तो सुद्धा भागवला जाणार नाही. त्यांच्याकडे शिक्षणासारख्या, आरोग्यासारख्या मूलभूत सोयीसुद्धा त्यांना मिळत नाही किंवा इतर सेवांची त्यांच्याकडे कमतरता असेल, समाजामध्ये त्यांच्याबद्दल भेदभाव केला जातो आणि कुठल्याही समाजाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही. असा समाजाचा भाग, अशी काही जनता, तिला गरीब असं संबोधलं जातं. तर आणखी संयुक्त राष्ट्राबद्दल काही आपल्याला खालच्या बॉक्समध्ये दिलेलं आहे. बघा, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा केली. 2008 ते 2017 या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली एक गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आणून दिली की अजूनही दारिद्र्य निर्मूलन होणं गरजेचं आहे. त्यासाठी एक पूर्ण दशक म्हणजेच 10 वर्ष म्हणूयात आपण, ही दारिद्र्य निर्मूलनासाठी अजूनही गरजेची आहे. दारिद्र्य दूर होण्यासाठी, निर्मूलन म्हणजेच ती समस्या पूर्णपणे समाजातून नाहीशी होणे, हे जगासमोर अजूनही आव्हान आहे. आणि हे दारिद्र्य निर्मूलन होणे, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होणे, हे जगासमोरचं आव्हान अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही. यासाठी अजूनही पुढची 10 वर्ष कदाचित लागतील, असं संयुक्त राष्ट्राने त्यांच्या 2007 सालीच्या आमसभेमध्ये सांगितलं. शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये विकास होताना आपल्याला दिसून येतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण भारताचंच उदाहरण घेऊया. तर विकास होताना दिसतो, परंतु तो अजूनही शाश्वत असा विकास आपल्याला दिसत नाही. तो तात्पुरता, काही कालावधीपुरता विकास आपल्याला दिसतो, परत आपल्याला सगळीकडे जशी ती परिस्थिती दिसते. विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या परिणामस्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्याचे प्रयत्न झाले. आपण बघतो की संयुक्त राष्ट्रसंघाने
जे काही पहिलं दशक ठरवलेलं होतं 1997 ते 2006 या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरती असेल, प्रादेशिक स्तरावरती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये असेल, राज्यांच्या स्तरावर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, वेगवेगळ्या देशांच्या लेवलला असेल, गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या धोरणांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राने प्रयत्न केले. पण यातूनही ते पूर्णपणे साध्य झालं नाही, म्हणून त्यांनी आणखी पुढची 10 वर्ष 2008पासून तर 2017पर्यंतची अजून 10 वर्ष दारिद्र्य निर्मूलन दशक म्हणून घोषित केली. आणि या 10 वर्षामध्ये अजूनही आपल्याला दारिद्र्य समाजातील पूर्णपणे दूर करायचं आहे, असं एक आव्हान समाजासमोर ठेवलेलं होतं. आता भारतातला गरिबी आणि विकास या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. भारताने राष्ट्रीय धोरणाने राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोघांनाही एकमेकांसोबत जोडून ठेवलेलं आहे. तर हेच आपल्याला बघायचं आहे की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस अर्थव्यवस्था जी असेल आधुनिक स्वरूप धारण करेल, त्यावेळेसच सर्व वेगवेगळे उद्योग वाढीस लागतील आणि वेगवेगळ्या उद्योगांमधूनच लहान मोठ्या स्तरावर का होईना लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतील. म्हणूनच राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य हे एकमेकांशी जोडलेले आपल्याला दिसून येतात. बघा, या ठिकाणी आपण बघतोय भारताच्या विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे पैलू कुठले आहेत. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण हा सर्वात पहिला मुद्दा आपण अभ्यासतोय. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. खऱ्या अर्थाने भारतामध्ये औद्योगिकरण होणं गरजेचं होतं आणि त्यातूनच मोठमोठे ज्यावेळेस उद्योग निर्माण होतील, त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता निर्माण होईल, वस्तूंचं उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल, ही अपेक्षा होती. औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले, म्हणजेच कुठेतरी वेगवेगळे उद्योगांसाठीचे जे नियम होते ते शिथिल करण्यात आले. यातून वेगवेगळे व्यवसाय निर्मिती होईल, उद्योग वाढतील अशी अपेक्षा होती. तसेच यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान होते त्या कालखंडामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरण या क्षेत्राला जास्त महत्त्व देण्यात आलं आणि जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. आणि कुठेतरी या औद्योगिकरणातून रोजगार उपलब्ध होईल, रोजगार निर्मिती होईल आणि जनसामान्य जनतेला जिथे रोजगाराची अपेक्षा आहे, उत्पन्नाची अपेक्षा आहे, ती कुठेतरी पूर्ण करता येईल. गरिबी दूर करण्यासाठी हे उद्योग पूरक ठरतील असा एक विचार समोर मांडण्यात आला. यातलाच दुसरा मुद्दा आपण अभ्यासतोय तो म्हणजे आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. आत्मनिर्भरता म्हणजेच या ठिकाणी भारताचं जे आयात करण्याचं धोरण आहे, वेगवेगळ्या देशातील माल आयात करणे, या धोरणाचाच अर्थ होतो आत्मनिर्भरता. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून मदत घेतली, परंतु ती आर्थिक मदत घेतली आणि ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. भारताचं जे आयात धोरण होतं, वेगवेगळ्या राष्ट्रातून देशातून माल आयात करणे, आपल्या राष्ट्रामध्ये तो माल स्वीकारणे. तर हा माल आयात करत असताना यामध्ये इतर राष्ट्रांकडून मदत घ्यायची, पण ती कशा स्वरूपात, तर आर्थिक स्वरूपात. आणि ती मदत घेऊन इतर वेगवेगळ्या उद्योगांसाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी ती मदत भांडवल म्हणून वापरायची. अशा प्रकारचं धोरण भारताने स्वीकारलेलं होतं. यामुळे सुद्धा भारतातील उद्योगांसाठी चालना मिळाली आणि कुठेतरी उद्योग वाढीस लागले आणि त्यातून आणखी रोजगार निर्मिती होण्यास मदत झाली. समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती हा एक भारताच्या विकास प्रक्रियेचा तिसरा महत्त्वाचा पैलू आपण अभ्यासतो आहे.
तर भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगची निर्मिती करण्यात आली. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. भारताचा जर विकास करायचा होता, खऱ्या अर्थाने कुठेतरी भारताला गरिबी दूर करायची होती आणि विकासाकडे वाटचाल करायची होती, यासाठी भारत सरकारने पंचवार्षिक योजना ही आखण्यास सुरुवात केली आणि कुठेतरी या 5-5 वर्षांच्या कालावधीमधून कशा पद्धतीने विकास वाढतो आहे याकडे लक्ष देण्यासाठी हे सोयीस्कर होईल. म्हणून खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि त्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्यात आली आणि समाजवादाची संकल्पना खऱ्या अर्थाने स्वीकारण्यात आली. त्यामुळे कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देता येईल अशा प्रकारचं धोरण सरकारचे त्या ठिकाणी होतं आणि त्यातूनच रोजगार निर्मिती होईल आणि भारतातील दारिद्र्य दूर करण्यासाठी हा एक समाजवादी पद्धतीचा मार्ग स्वीकारण्यात आला. यातून वेगवेगळे उद्योग उभारण्यात आले आणि त्या उद्योगांच्या योजनांसाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आल्या आणि यासाठी सर्वप्रथम भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केलेली होती आणि या नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजनांची आखणी केली आणि या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातूनच विकासासाठी चालना देण्यात आली. या ठिकाणी नियोजन आयोग याची स्थापना केव्हा झाली किंवा कशा पद्धतीचं कामकाज नियोजन आयोग पाहत असतं हे आपल्याला दिलेलं आहे. बघा, मार्च 1950मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. गरिबी निर्मूलन हे ध्येय समोर असतानाच सुरुवातीला कुठेतरी लोकांचं राहणीमान सुधारायला हवं आणि त्यामुळे कुठेतरी विकासाची वाटचाल सुरू व्हायला हवी, यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचं एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. भारतामध्ये जी काही संसाधने आहेत त्यांचा व्यवस्थित वापर करणे आणि त्यांचं नियोजन करणे. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या नीती आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं म्हटलं जातं. नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे. तर कुठल्या पद्धतीची नीती असेल किंवा कुठल्या पद्धतीची खऱ्या अर्थाने पुढची धोरणं असतील हे ठरवणारी ही जी एक संस्था होती किंवा एक प्रकारे आपण त्याला आयोग म्हणूया, या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या आयोगाच्या माध्यमातूनच सरकारला वेगवेगळ्या धोरणांसाठी सल्ले देण्यात आले की कशा पद्धतीचं पुढचं भारत सरकारचं धोरण असायला हवं, ज्यातून आपल्याला भारतामध्ये विकास साधता येईल आणि गरिबीचं खऱ्या अर्थाने निर्मूलन करता येईल. यातीलच पुढे काही बदल घडून आले ते आपण या ठिकाणी बघतोय. बघा, 1960 आणि 70च्या दशकांमध्ये काही बदल घडून आले. 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले. या काळामध्ये भारतात हरित क्रांती झाली. हरित क्रांती ही संकल्पना तुम्ही ऐकलेली असेल. 1960च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देण्यात आलं होतं आणि त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कृषी क्षेत्रामध्ये प्रगती घडून आली आणि ही जी काही क्रांती घडून आली ती फार मोठ्या प्रमाणावर होती, म्हणूनच तिला हरित क्रांती असं संबोधलं जात होतं. तर ही जी हरित क्रांती होती ही संकल्पना आपल्याला इथे दिलेली आहे. हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार. खऱ्या अर्थाने हरित क्रांती म्हणजेच फार मोठ्या प्रमाणावर एखाद्या क्षेत्रामध्ये बदल घडून येणे. तर हा जो बदल आहे तो शेती क्षेत्रामध्ये घडून आला आणि त्याचं स्वरूप कसं होतं तर जास्त उत्पन्न देणारे वेगवेगळे जे बियाणे असतील, त्यांच्या वेगवेगळ्या जाती असतील, यांचा त्या कालावधीमध्ये विकास करण्यात आला, जेणेकरून शेती क्षेत्रातील जे उत्पादन आहे ते वाढवता येईल.
कृत्रिम खतं असतील, वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं असतील, यांचं मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आलं आणि शेतीसाठी ती वापरण्यात आली. तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार करण्यात आला. वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती असतील, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, अशा पद्धती फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये शेती क्षेत्रासाठी वापरण्यात येऊ लागल्या. म्हणूनच त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडून आले आणि या बदलांनाच हरित क्रांती असं संबोधलं जाऊ लागलं. ही क्रांती 1960च्या दशकात घडली. तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते. आणि या हरित क्रांतीमागील एक उद्दिष्ट हेच होतं की भारताला कुठेतरी अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये भारत कमी पडू नये. जितकी मोठी भारताची लोकसंख्या होती, या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य भारताच्या शेतीतून मिळालं पाहिजे, हा कुठेतरी एक दृष्टिकोन समोर होता. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. त्यानंतर 1980च्या कालावधीमध्ये भारताने वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू केले, परंतु त्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती दिसून आली नाही आणि दारिद्र्य निर्मूलनाचा जो काही कार्यक्रम सरकारने आखलेला होता, तो सुद्धा खऱ्या अर्थाने अपयशी ठरला असं म्हणता येईल. त्याचे कुठलेही चांगल्या त्या उपक्रमाची फळं सरकारला मिळाली नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले, पण ते देखील फार यशस्वी झाले नाही. भारत सरकारने एक घटना दुरुस्ती केलेली होती, त्यामुळे पंचायत राज असं त्या घटना दुरुस्तीला म्हटलं जातं आणि ग्रामीण स्तरावर ही संकल्पना राबवण्यात येऊ लागली आणि निर्णय प्रक्रियेचे कुठेतरी विकेंद्रीकरण झाले. ग्रामपंचायती असतील त्या स्वतंत्र करण्यात आल्या आणि तरीसुद्धा या निर्णयाचा फारसा फायदा सरकारला झाला नाही. भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून, ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं, यांच्याकडून कर्ज घेणे भाग पडले आणि भारताने त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज नाणेनिधीकडून उचललेलं होतं. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे आणि आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले आहे. कुठेतरी आर्थिक विकास होता सामाजिक सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे, यासुद्धा गोष्टीला भारताने नेहमी महत्त्व दिलेलं आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे. कुठेतरी गरिबी दूर करत असताना आणि विकास साधत असताना समाजामध्ये न्याय आणि समता ही भूमिका भारताने कायम ठेवलेली आहे. कुठेही समाजामध्ये भेदभाव होता कामा नये किंवा कुठेही लोकांवरती कोणत्याही समाजाच्या किंवा काही प्रदेशामध्ये अन्याय होता कामा नये. जो काही विकास होईल तो सर्व समाजासाठी सारखाच असेल, असं धोरण भारताने कायम स्वीकारलेलं होतं. म्हणूनच भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत आणि असे कायमच गरिबी दूर करण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, उत्थानासाठी, कल्याणासाठी सरकार विविध कार्यक्रम आखत असतं. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणांवर पडलेला आपल्याला दिसून येतो. भारताचं जे विकासाचं धोरण आहे त्यावर सुद्धा असाच परिणाम आपल्याला पडलेला दिसून येतो. जगातील जी अर्थव्यवस्था आहे तिच्यामध्ये जे काही बदल घडतील त्या बदलांमुळे भारताच्या आर्थिक सत्तेवर सुद्धा कायम प्रभाव पडत राहिलेला आहे. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. सार्वजनिक क्षेत्रातील जे काही भूमिका सरकारने स्वीकारलेली होती ती भूमिका पुढे बदलली आणि या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरवून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक सुधारणा करण्याचं 1991 नंतर भारत सरकारने ठरवले. आर्थिक सुधारणा करत असताना पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले
आणि हा विकास करत असताना पूर्वी जी समाजवादी भूमिका भारताने स्वीकारलेली होती ती भूमिका भारताने सोडून दिली आणि 1991 नंतर खऱ्या अर्थाने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. पूर्वी खाजगीकरणातील उद्योगवाढीला एक प्रकारे नियम लावण्यात आलेले होते आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना परवाने देण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उद्योग निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन भारत सरकारने दिलेलं होतं, पण या सगळ्या योजनांचा कुठलाही फायदा भारत सरकारला झाला नाही. त्यामुळे 1991 नंतर भारत सरकारने कुठेतरी समाजवादाचं जे धोरण स्वीकारलेलं होतं ते धोरण सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि यातून आर्थिक उदारीकरण स्वीकारत असताना खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगांना तसेच परवाने देण्यात आले आणि खाजगी क्षेत्र त्यातील उद्योग पुढे त्यामध्ये सुधारणा होत गेल्या. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताची आर्थिक स्थिती व औद्योगिक वाढ झाली. भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला आणि 1991 नंतर हे जे खऱ्या अर्थाने उदारीकरण भारताने स्वीकारलेलं होतं उद्योगांच्या क्षेत्रामध्ये, या उदारीकरणामुळेच खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात उद्योग वाढीस लागले आणि या वाढीस लागलेल्या उद्योगांमुळेच खऱ्या अर्थाने भारताची आर्थिक स्थिती, अर्थव्यवस्था ही मजबूत बनायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्ये वाढ झाली आणि भारत जगासमोर एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून उदयाला आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. आणि खऱ्या अर्थाने आता भारताचं जे धोरण आहे ते आता बदललेलं आपल्याला दिसून येतं. कुठेतरी उत्पादन वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रेरित करण्यात येत आहे आणि खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगांची निर्मिती होताना आपल्याला दिसते आहे. त्यातून रोजगार वाढताना आपल्याला दिसतो आहे. समाजाच्या मिळकतीची पातळी आपल्याला वाढताना दिसते आहे. अशा प्रकारचं धोरण भारताने विकासाचं धोरण स्वीकारलं, ज्यामुळे खाजगी क्षेत्राला त्यांनी प्रोत्साहन दिलं. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्यांच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. आता आपल्या माहितीनुसार भारतामध्ये फार मोठमोठ्या बलाढ्य आणि क्रियाशील अशा मोठमोठ्या कंपनीज किंवा उद्योग आपण त्यांना संबोधूया, जे अस्तित्वात आहे की हे मोठमोठे उद्योग आहेत. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातील उद्योगसुद्धा आहे, मध्यम उद्योगसुद्धा आहेत आणि लघु उद्योगसुद्धा आहेत. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा अर्थ होत नाही. सरकारची विकासातील भूमिका ही फार मोठी आहे. आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी आणि सेवा इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. भारत सरकारची आर्थिक विकासासाठी जी महत्त्वाची भूमिका होती ती जरी कमी झालेली असली तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही भारत सरकारला लक्ष घालण्याची गरज आहे. त्या ठिकाणी भारतातील ग्रामीण भागामध्ये विकासाला अजूनही वाव आहे. त्या ठिकाणी मग ग्रामीण भागातील लोकांसाठीच्या मूलभूत सेवा असेल, आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, त्यांच्यासाठी इतर सार्वजनिक सुविधा असतील, स्वच्छ पाणी असेल, अशा बऱ्याचशा सेवा त्या लोकांना अजूनही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीचं भारत सरकारचा भूमिका आपल्याला 1991 नंतर उदारीकरणामुळे बदललेली आपल्याला दिसून येते. तसंच 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली आहे. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने एक निर्देशांक प्रसिद्ध केलेला होता आणि या निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारतातील खूप जास्त असणाऱ्या अडचणी आणि अनेक
समस्या असूनही भारताने दारिद्र्य निर्मूलनामध्ये बरीच प्रगती केलेली दिसून येते. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 15-16 या दरम्यान अर्ध्यावर आले आहे. ते 54.7% पासून तर 27.5% खाली आले आहे. तरीही भारताच्या काही प्रदेशामध्ये भीषण गरिबी आढळून येते. इथे गरिबीचं प्रमाण टक्केवारीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पूर्वी ज्या प्रमाणात गरिबी दिसून येत होती त्यापैकी ती 50% आपल्याला कमी झालेली दिसून येते. तरीही भारतातील काही प्रदेश अजूनही असे आहेत की जिथे विकास होणं फार गरजेचं आहे. या संदर्भातील भारताने गरिबीच्या निर्मूलनासाठी बरेच कार्यक्रम आखले आणि ज्यातून भारत सरकारने कुठेतरी दारिद्र्य निर्मूलनाचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं होतं. ते आपण इथे या पिवळ्या कलरच्या रकान्यामध्ये बघू शकतो. ते आपण आपल्या पुढील तासामध्ये अभ्यासूया. आजच्या आपल्या तासामध्ये आपण गरिबी आणि विकास ही संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासली. पुढील काही भारताने राबवलेल्या योजना हे आपण आपल्या पुढच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. आजच्या आपल्या तासामध्ये आपण इथेच थांबतोय.